सणवार येतात, आपल्या सगळ्यांना खूप शॉपिंग करायची आहे. वेगवेगळ्या साड्या, प्रॉडक्ट, सीरम, मेकअप सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. पण या फेस्टिवलच्या काळामध्ये आपल्याला पैसे घालवायचे नाहीयेत, वाचवायचे. क्रिएटर म्हणून जेव्हा बाजारामध्ये काय काय नवीन आलंय, काय चांगलंय, काय वाईट आहे, कशामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, हे जसं मी तुमच्याबरोबर शेअर करते, त्याच पद्धतीनं तुमची मैत्रीण म्हणून माझी ही नैतिक जबाबदारी आहे कुठे कुठे तुम्ही पैसे वाचवू शकता. आणि त्याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स आणि हॅक्स मी या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की ज्यामुळे खरोखरीच फेस्टिवल सीझन असून सुद्धा तुम्ही अजिबात पैसे खर्च करायला नको. इथे तुमचे पैसे वाचणार आहेत. त्यामुळेच नंबर 1, कपडे विकत घेण्याच्या ऐवजी कपडे चक्क भाड्यानं घ्या. येस, रेंटिंग ही गोष्ट पूर्वीच्या काळी अतिशय कमीपणाची मानली जायची. त्याचं कारणच असं, वर्षभरामध्ये खूप वेळा पैसे खर्च करून खरेदी व्हायची नाही. अगदी वर्षभरामध्ये क्वचित दिवाळीच्या दरम्यान शॉपिंग केली जायची किंवा कधीतरी वाढदिवसाला एखादी गोष्ट विकत घेतली जायची आणि दॅट्स इट. पण आता ऑलमोस्ट दर महिन्याला काही कॉर्पोरेट कंपन्यांमधले डिलिव्हरी प्रमाण इतकं वाढल्यामुळे तिथे डिफरंट लॉबीज केल्यात. कारण की पैशांची कपॅसिटी वाढलेली आहे, बाजारामध्ये वस्तू खूप स्वस्त आलेल्या आहेत, प्रत्येक प्रॉब्लेमसाठीचं सोल्युशन असलेले प्रॉडक्ट्स आहेत. पूर्वीच्या काळी या सगळ्या सोयी सुविधा नव्हत्या, लोकांकडे इतके पैसे नव्हते. पण त्याच्या करेक्ट अपोजिट आजकाल खूप स्मार्ट पद्धतीनं, आणि मला याचं क्रेडिट खरोखरीच खूप यंगर जनरेशन्सना पण द्यायचंय. माझ्या वेळेला सुद्धा आय विश 10-12 वर्षांपूर्वी सुद्धा इतकं जास्त रेंटिंगचा प्रकार नव्हता. नाहीतर मी माझ्या लग्नातला स्वतःचा आउटफिट सुद्धा चक्क रेंट आउट केला असता. पण त्या काळी ते अवेलेबल नव्हतं. पण आता मात्र अगदी नवरात्रीचा घागरा असू दे, वेगवेगळ्या हेवी साड्या असू दे किंवा दागिने सुद्धा, येस दागिने सुद्धा रेंटल मिळतात. अगदी घरातलं सुद्धा जवळचं कोणाचं तरी लग्न आहे, 4-5 वेगवेगळे आउटफिट्स असतील, 1-2 तुम्ही खरेदी केले, पण एखाद दुसऱ्या सेरेमनीज आणि कार्यक्रमांसाठीचे आउटफिट्स तुम्ही रेंट आउट करू शकता. आणि रेंटल पद्धतीनं घेतल्यामुळे तुम्हाला खूप वेगवेगळ्या डिझायनर्सचे खूप हेवी आणि चांगले चांगले कपडे घालता पण येतात आणि ते 24 तास जे काय 2 दिवस परत देता येतात आणि त्याचे अतिशय माफक पैसे आपल्याला मोजता येतात. पैसे वाया जात नाही, पर्यावरणासाठी खूप छान आहे आणि रेंटल हा प्रकार खूप उत्तम आहे. त्याचं कारण सांगते. मोबाईल. आजकाल आपण जेव्हा छान दिसतो, आवरतो, नटतो, असं होतच नाही की आपण फोटो नाही काढला. त्यात मी क्रिएटर म्हणून नाही, प्रत्येकाचं फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप कुठला ना कुठला ग्रुप असतं, अकाउंट असतं आणि आपण तिथे आपले फोटो अपलोड करत असतो. सगळ्यांनी त्या पद्धतीचे कपडे, साड्या बघून झाल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या कार्यक्रमांना आपल्याला त्याच सेम साड्या किंवा त्याच सेम ते कपडे, लेहंगे वापरायला नको होतं. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो? उत्तम पर्याय, सतत पैसे खर्च करण्यापेक्षा रेंट आउट करू शकतो. आता रेंटल ज्या गोष्टी आहेत त्याचे वेगवेगळे पत्ते पण आहेत. म्हणजे पुण्यामध्ये पण खूप साऱ्या ठिकाणी आता तुम्ही प्रत्यक्ष जाऊन, हात लावून, बघून, चेक करून, ट्रायल घेऊन मग तुम्ही त्यांना पैसे देऊन त्यांचे जे काही ठरवून, कारण मेंटेनन्स कॉस्ट, तुम्ही आल्यानंतर ते डॅमेज नाही ना केलं, या सगळ्यामध्ये खरंच त्या क्षणी तुम्हाला असं वाटू शकतं. पण अक्षरशः 25-25, 35-35 हजार रुपयाचे लेहंगे आणि त्याच्यावर महागाई असतात, त्याच्यापेक्षा 2 ते 3 हजार रुपये देणं खरंच परवडणारं असतं. त्याच्यामुळे इंस्टाग्राम, फेसबुकचे पेजेस आहेत की जिथे भाड्यानं खूप अप्रतिम कपडे मिळतात. मला जे जे माहिती आहेत माझ्या ओळखीचे, त्या सगळ्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला अजून पुणे आणि मुंबई आणि आसपास महाराष्ट्रात किंवा बाहेरही चांगल्या रेंटल सर्व्हिसेस तुम्हाला जर माहिती असेल की जे दागिने रेंट आउट करतात किंवा कपडे, तर प्लीज सगळ्यांना सांगण्यासाठी शेअर करा, कमेंटमध्ये टाका. नंबर 2, थ्रिफ्टिंग. थोडक्यात काय, सेकंड हँड कपडे. पूर्वीच्या काळी काय व्हायचं माहितीये का, की वापरलेल्या कपड्यांकडे खूप कमीपणानं बघितलं जायचं, कारण की एवढंही म्हणजे कपडे घालायचे ते अतिशय नवीनच घालायचे. तर तसं नाहीये खरं तर. सगळेच कपडे अनहायजेनिक किंवा घाणेरडे किंवा खराब असतात का? तर तसं पण नाहीये. खूप सारे उलट रेट्रो स्टाईल, विंटेज स्टाईल किंवा खूप सुंदर सुंदर साड्या, रिवाईव्ह केलेल्या साड्या, ह्याचे इंस्टाग्राम, फेसबुकवरती इतके सुंदर पेजेस आहेत की तुम्हाला बघितल्यानंतर त्याची क्वालिटी, त्याचं जतन इतकं सुंदर केलेलं असतं की असं वाटणारच नाही की हे कुणीतरी आधी वापरलेले कपडे आहेत. डिझायनर बॅग्स असतात, ज्वेलरी सुद्धा थ्रिफ्टिंग तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर दुपट्टे, जॅकेट्स. मी म्हटलं तसं की लेदर जॅकेट आपण कितीसा वापरणार आहोत, पण आपल्याला विंटेज जुन्या काळातलं एखादं लेदर जॅकेट छानसं मिळालं, जे आता कुठे बघायला पण मिळत नाही. थ्रिफ्टिंगमध्ये तुम्ही इमॅजिन करू शकत नाही इतके पैसे वाचतात. म्हणजे अक्षरशः 40%, 25% किंवा काय इन सम केसेस 100 रुपयाची गोष्ट तुम्हाला 10 रुपयाला सुद्धा मिळते. पण त्याचं इतकं सुंदर त्याची क्वालिटी आणि मेंटेन त्याला केलेलं असतं की असं वाटतच नाही की अरे इतक्या स्वस्तात आपल्याला इतकं भारी पीस मिळाला. तो पीस आपण वापरायला लागल्यानंतर सुद्धा कैक वर्ष
तो आपल्याकडे चांगला राहतो. इतकं सुंदर फॅब्रिक असतं, मेकिंग असतं. उलट पूर्वीच्या काळातलं जे टेलरिंगचं काम आहे, वेगळ्या पद्धतीची बटणं आहेत, वेगळ्या पद्धतीच्या स्टाईल्स आहेत, कट्स आहेत, पॅटर्न्स आहेत, ते आता बघायला पण मिळत नाहीत. आणि म्हणूनच सतत सगळेच जण काय Zara, H&M ते ठरलेले Instagramचे समजा काही पेजेस असतील, सगळीकडे सगळे सेम दिसायला लागतात. ओके, पण तुम्हाला जर सगळ्या क्राऊडमध्ये वेगळं उठून दिसायचं असेल, थ्रिफ्टिंग, कारण की अतिशय जेम्स म्हणतात ना, असे हिडन जेम्स तुम्हाला तिथे मिळतात. मी तुम्हाला उत्तम उदाहरण सांगते. आज मी घातलेला फ्रॉक, येस, आज मी घातलेला फ्रॉक माझ्या आयुष्यामध्ये सुकीर्त माझ्या आयुष्यात येण्याच्या आधीचा फ्रॉक आहे. म्हणजे किमान, ओ माय गॉड, किमान 18 ते 20 वर्ष झाली आहेत त्या फ्रॉकला. आय एम नॉट इवन किडिंग. 18 ते 20 वर्षांपूर्वी इंस्टाग्राम नव्हतं, त्यामुळे माझ्याकडे याचं हे देता नाही येणार. पण जेवढे माझ्याकडे फेसबुकवरचे खूप 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 जुने अथांग आयुष्यात येण्याच्या आधी, लग्न पण व्हायच्या आधीचे जर काही मला फोटोज मिळाले तर मी टाकण्याचा इथे प्रयत्न करते. अशा पद्धतीचा फ्रॉकच मिळत नाही आणि याला खरंच काही झालं नाही. इतकं छान, मला अजूनही त्याच्यामधून आनंद मिळतो घातल्यानंतर. ते इतकं कम्फर्टेबल आहे, फ्री फॉल आहे, पोट आलं. मी खूप वेगवेगळ्या आयुष्यातल्या स्टेजेसमधून गेले, पण हा फ्रॉक माझ्याबरोबरच आहे. तर खरोखरीच कपडे टिकतात. ते धुवून, इस्त्री करून किंवा ड्रायक्लीन करून, पॉलिश्ड वगैरे करून सुद्धा तुम्ही परत वापरू शकता. फर्ग्युसन कॉलेज रोडला त्याचे कित्येक थ्रिफ्टिंगचे स्टोअर्स आहेत. रस्त्यावरती पण बसतात. चांगले ब्रँड, चांगले फिट बघून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर कॅम्पामध्ये खूप सारे आहेत. ऑनलाईन जबरदस्त तुम्हाला प्री लव्ड गोष्टी मिळू शकतात. आणि मला असं वाटतं की स्वस्त मिळावं, पण व्हरायटी असावी, कपाटामध्ये भरपूर कपडे असावे. अशा वेळेला पैसे कसे पुरतील आयुष्यात किती कमावले तरी? मग थ्रिफ्टिंग हा प्रकार आहे ना, हा चांगले वापरलेले कपडे आपण पुन्हा एकदा, ज्याची ऑफकोर्स क्वालिटी चांगली आहे, जे आपल्याला चांगले बसतात, किंवा ऑल्टरेशन्स आपण करून घेऊ शकतो, हा पर्याय खूप उत्तम आहे, पैसे वाचवणारा आहे. नंबर 3, स्टायलिंग, मिक्स अँड मॅच. साध्या भाषेमध्ये, ज्यांना स्टायलिंगचा गेम कळला ना, त्यांचे खूप पैसे वाचतात. त्याच्यातली मी आहे. लोकांना असं वाटतं माझ्याकडे इतकं भारी कपड्यांचं कलेक्शन असेल. काही नाहीये. साधं भिंतीला लावलेलं कपाट आहे माझं आणि साधं आहे. ऑफकोर्स भरपूर आहेत, म्हणून तर व्हिडिओसाठी, कामासाठी लागतात. त्याच्यामुळे माझ्याकडे कपडे आहेत भरपूर. पण खूप सारे कपडे जे सध्या मी बघते, खूप साऱ्या इन्फ्लुएन्सर्स, क्रिएटर्स, ॲक्टर्स, सेलिब्रिटीज किंवा बऱ्याचदा यंग मुलींकडे पण असतात. त्याच्यापेक्षा कैक पटीनं माझ्याकडे कमी आहेत. मला ना वेगवेगळ्या पद्धतीनं स्टायलिंग करायला खूप आवडतं. माझ्याकडे असंख्य साड्या आहेत, ज्याचे स्वतःचे कट केलेले ब्लाऊज मॅचिंग नाहीच आहेत. कुठल्या तरी वेगळ्याच विकत घेतलेल्या रेडीमेड ब्लाऊज बरोबर अतिशय जुनी साडी बरोबर मॅचिंग होते. आपल्याला तेच ब्लाऊज आणि तेच साड्या नेसण्याची सवय झालेली असते. पण यावेळी दिवाळीच्या निमित्तानं करून बघा. खूप वेगळ्या पद्धतीचे ब्लाउजेस, कॉन्ट्रास्ट ब्लाउजेस, म्हणजे आपल्या लक्षात पण येत नाही, पण जांभळ्याबरोबर गुलाबी जातो, पिवळ्याबरोबर गुलाबी जातो, हिरव्याबरोबर गुलाबी जातो. पण आपण अशा पद्धतीनं कधी पेअरअप करायचा विचारच केलेला नसतो. त्यामुळे आपल्याला सतत नवीन लुक तयार करण्यासाठी नवीनच वस्तू, नवीनच खरेदी करायला पाहिजे असं वाटत राहतं. हे गणित जर तुम्ही शिकलात ना, तुमचे खूप पैसे वाचतील. दुसरं अजून एक उत्तम उदाहरण, दुपट्टा, ओढण्या. आहा, त्याच्यामुळे ना चांगल्या ओढण्या, जर एखादा ड्रेस वगैरे जुना झाला असेल, ड्रेस देऊन टाकावा, पण चांगली ओढणी कधीच द्यायची नाही. त्या ओढण्या इतर वेगवेगळ्या ड्रेसेस बरोबर मिक्स अँड मॅच करून बरोबर सूट होतात. घेताना पण कुर्ते किंवा ड्रेसेस मी नेहमी सांगते, न्यूट्रल्स, ठरलेले व्हायब्रंट कलर्स, किंवा पांढरा, लखनवी वगैरे असे जे कुर्ते असतात ना, त्याच्याबरोबर असंख्य बनारसी दुपट्टे, कांथा वर्क केलेले, त्याच्यानंतर पॅच वर्कवाले, कुठल्या तरी पैठणी किंवा खडाचे वगैरे अशा वेगवेगळ्या ओढण्या, वेगवेगळ्या दुपट्ट्या आणि ड्रेसेस बरोबर इतकं सुंदर जातात ना, की आपल्याला लक्षात पण येत नाही. तिसरा प्रकार, लेगिंग्स. ठरलेला ड्रेस, त्याच्यावरचं ते मॅचिंग लेगिंग घालायचं, त्याच्यावरती सेम ओढणी घ्यायची. वेगळा लुक तयार कसा होईल? तुम्ही ट्राय करा की स्कर्ट घालता येईल का? येस, खूप साऱ्या कुर्त्यांच्या खाली स्कर्ट्स घालता येतो. रेडीमेड स्ट्रेट सिगरेट पॅन्ट ज्याला म्हणतात, किंवा स्ट्रेट पॅन्ट्स मिळतात आजकाल. एक स्ट्रेट पॅन्ट जर तुम्ही वेगळ्या ड्रेसची त्याच्यावरती घातली तर त्याला वेगळाच लुक मिळून जातो. पलाझो, स्कर्ट्स, आपण विचार नसतो केलेला, पण एका स्कर्टवर, पलाझोवर, हॅरम पॅन्टवर एक वेगळा शॉर्ट कुर्ता, वेगळाच लॉंग कुर्ता जातो. आणि मिक्स अँड मॅच केल्यानंतर खूप सुंदर लुक्स तयार होतात बरं का. मग हा नियम दुपट्ट्यांनाच फक्त नाही, ब्लाउजेसनाच फक्त नाही, किंवा फक्त पलाझो, लेगिंग्स, बॉटम्सलाच नाही, ज्वेलरीला पण लागू होतं. खूप उत्तम वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्वेलरीज आपण ट्राय आउट करायला पाहिजेत. आणि ते ठरलेल्या, म्हणजे महाराष्ट्रीयन ज्वेलरीचं कलेक्शन आहे आपल्याकडे, ते सुंदर आहे. पण थोडं मोत्यांचं, पर्ल्समध्ये काहीतरी व्हरायटी आहे, किंवा थोडंसं नॉर्थ इंडियन स्टाईल किंवा कुंदन, राजस्थानी, गुजराती, आणि आपल्या नेहमीच्या ठरलेल्या साड्यांवरती काहीतरी कुंदन घातलं,
एकदम असा पार्टीचा लुक तयार होतो. जुनीच साडी दिवाळी पार्टीसाठी रेडी आहे असं वाटायला लागेल तुम्हाला. हे आणि असे वेगवेगळे विषय आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्यासाठी छोटीशी गोष्ट आहे, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरांना पण शेअर करू शकता जर तुम्हाला असं वाटलं की याच्यातून काहीतरी मस्त एखादी टिप मिळाली आहे तर. याचबरोबर आपण आपल्या कम्युनिटीसाठी, सगळ्या मैत्रिणींसाठी, खास मेंबर्ससाठीचे स्पेशल व्हिडिओज घेऊन आपण येत असतो. तर ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर क्लिक करा, मेंबरशिप घ्या, म्हणजे ते पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मजा येईल. नंबर 4, शेअरिंग इज केअरिंग. लहान मुलांना आपण शिकवतो, आपल्याकडून मात्र होत नाही. आपल्या ज्या साड्या, ड्रेसेस, खूप साऱ्या गोष्टी आहेत ना, 2-3दा घातल्यानंतर ना परत एकदा त्या साड्यांना हवा सुद्धा दिली जात नाही. अशा वेळेला तुम्ही तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना, कलिग्सना, जे जे तुमच्या ओळखीचे सर्कल्स आहेत, साधारण सेम बॉडी टाईप, वजनाचे, त्यांच्याबरोबर मस्त एक्सचेंज करू शकता. एखादी साडी त्यांची तुम्हाला आवडली असेल, "ए मला यावेळी ही साडी दे बरं का." एखादा लुक केला मस्त पाडव्याला, मैत्रिणीची साडी नेसली, स्वतःचा ब्लाऊज त्याच्यावरती घातला, कारण ब्लाऊजचं फिटिंग कदाचित वेगळं असू शकतं. तर आपल्याला वेगळी साडी मिळाली ना, तर अख्खा दांडियाचा तो सेट, नवरात्रीचा लेहंगा आणि हे सगळं इतकं महागाचं घेण्यापेक्षा आपल्याकडे जर बजेट नसेल तर आपण लिटरली या गोष्टी एक्सचेंज करू शकतो. तर मला असं वाटतं हे जे एक्सचेंज करणं ना, एकमेकींमध्ये फिरवणं, मी तर आईच्या असंख्य साड्या ढापते. माझी आई माझ्याकडे येऊन असंख्य साड्या घेऊन जाते. अनुजाला मी देते ज्वेलरी, खूप सारी ज्वेलरी, साड्या. अनुजा मला खूप साऱ्या गोष्टी काय काय देत असते. मला असं वाटतं की उलट त्या वस्तूमध्ये जीव अडकण्यापेक्षा तुम्ही असं बघा ना की आपलं नातं आणि स्ट्रॉंग होतंय, की समथिंग टू एक्सचेंज, राईट? मजा येते ना की हे माझ्या मैत्रिणीचे बरं का. आणि आपले इंस्टाग्राम पेजेस वेगळे असतात, आपण वेगवेगळ्या ठिकाणी, आपले सर्कल्स वेगळे असतात. एवढ्या लोकांच्या लक्षात पण राहत नाही जेव्हा तुम्ही साड्या आणि सगळ्या गोष्टी एक्सचेंज करता. मला असं वाटतं दागिने सुद्धा, सुंदर सुंदर दागिने, तुम्ही दागिने एक्सचेंज करून बघा. दुसऱ्यांचे दागिने आपल्या नेहमीच्या साड्यांवरती जरी नेसले, आई शपथ, इतका वेगळा लुक येतो ना, तयार होतो, इतकं सुंदर दिसतं ना, वेगळाच लुक तयार होतो. त्यामुळे असे मस्त एक्सचेंज एकमेकांना द्यायचं, घ्यायचं, भरपूर दुसऱ्याचं पण, आणि छान छान लुक्स तयार करायचं. नंबर 5, दागिने बदला. आपल्याकडे ना ॲक्सेसरीजचं महत्व खूप कमी लोकांना माहिती आहे. ज्या मुलींना माहिती आहे, ज्या स्त्रियांना माहिती आहे, माय गॉड, त्यांचे लुक्स असे जलवा असतात. मग ते कुठेही काम करत असू दे, अगदी क्रिएटिव्ह फील्डमध्ये असं नाही, पण मी खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्या कॉर्पोरेट फील्डमध्ये वगैरे काम करतात. त्यांच्याकडे इतके सुंदर झुमके, चांद बालीज, वेगळ्या गोल्ड, सिल्वर, ऑक्सिडाइज, इतके सुंदर ना दागिन्यांचं कलेक्शन. माय गॉड, सिल्कचा बेसिक बेज कुर्ता आहे, पण त्याच्यावरती असे ह्यूज चंकी ब्युटिफुल चांद बालीज सोनेरी रंगाच्या घातल्या. असं वाटतं की सगळं पूर्ण कपडेच नवीन विकत घेतलेत आणि दिवाळीसाठी तुम्ही इतक्या अशा लिटअप झाल्यासारखे घर कसं मस्त सजतं, तसं तेच तो आउटफिट आहे ना, त्याच्या ॲक्सेसरीज आणि दागिन्यांच्या सजावटीनं आपण एकदम लेवल्स ग्लॅमअप व्हायला लागतं. त्यामुळे तुमच्याकडे बजेट आहे आणि तुम्हाला पैसे खर्चच करायचे. तुम्हाला काहीतरी आता घ्यायचंच आहे दिवाळीला. ठीक आहे, मी साडी नाही घेतली, ड्रेस नाही घेतला, कपडे नाही घेतले, मला काहीतरी विकत घ्यायचं, माझ्याकडे आहे बजेट, असा तुमचा हट्ट असेलच, तर मी तुम्हाला सिरियसली सांगते, दागिने विकत घ्या. वेगळ्या पद्धतीचे दागिने ट्राय करा. पर्ल्समध्ये आता खूप वेगवेगळे कलेक्शन्स आलेत. खूप असा तुटका मुटका वेगवेगळ्या विचित्र शेप्सचा, अनइवन, मुद्दाम इम्परफेक्ट असे पर्ल्स मिळतात, त्याचे दागिने असतात. नॉर्थ इंडियन स्टाईलचे वेगवेगळे दागिने असतात, ते तुम्ही घालू शकता. बिग बिग ह्यूज इयरिंग्स असतात की गळ्यात वगैरे काहीच नाही, जस्ट एक मोठं छानसं कानातलं, इतकं गोड दिसतं ना. ज्यांचे केस वगैरे लांब असतात किंवा हाफ टाईड, आपण मस्त चांद बालीज किंवा झुमके, जबरदस्त फील होतो. नेहमीचे ठरलेले सोन्याचे दागिने आणि तेच माझे, ते सगळ्या जगाला माहिती असलेलं तेवढंच एक छोटंसं नेकलेस, तेच एक कानातलं, ह्याच्याऐवजी हे खोटं पण कधीतरी घातलं किंवा काय सेमीमध्ये, किंवा ऑफकोर्स बजेट असेल तर खऱ्यामधलं पण तुम्हाला विकत घ्यायचं, इन्व्हेस्टमेंट करायचे सोन्या चांदीमध्ये, ते पण तुम्ही घेऊ शकता. सतत कपडे, आउटफिट आणि ठरलेल्या पारंपरिक गोष्टींवरती खर्च न करता असं काहीतरी वेगळं करून बघा, ज्याच्यामध्ये पैसे पण कमी लागतील पण लुक मात्र खूप वेगळा होईल. नंबर 6, हेअरस्टाईल बदला. अतिशय छोटी वाटते गोष्ट. मला जर कोणी माझ्याकडे आलं आणि असं विचारलं की उर्मिला, तुला सगळ्यात इम्पॉर्टंट काय वाटतं वेन इट कम्स टू लुक, तर मी असं सांगेन, केस. मी खूप मुलींना असं बघितलेलं आहे की छान स्किन असते किंवा मेकअप सुद्धा बऱ्याचदा केलेला असतो, साडी आणि काय काय दागिने आणि खूप खूप हे, केस
झोपेतून उठून शेवटचा कंगवा कधी लावलाय किंवा आता आज पण मी तशीच आहे बरं का, पण आहे ना कर्ल्स आहेत काहीतरी सम सम मेहनत म्हणजे, पण एक एक जस्ट एक छोटासा ब्लॅक हेअर बँड आणि धुतलेलं नाही आहेत, पटकन 2-3 पार्टिशन केलं, बांधलं, एक छोटीशी फ्रॉकला शोभणारी शेंडी केली, संपलं. असं वाटतं खूप मेहनत घेतली, खूप तयार झालोय. काहीच तयार नाही झालेलो, जस्ट हेअरस्टाईल बदलली. भांग बदलून बघा, काहीतरी ठेवण बदलून बघा. दरवेळी आंबाडा घालत असाल तर ओपन ठेवा, हाफ टाईड अप करा. पार्टिशन्स मी म्हटलं तसं भांग बदलून वेगवेगळ्या पद्धतीने ट्विस्ट करून बघा. केस जेव्हा तुम्ही नीटनेटके करता, इव्हन डर्टी हेअर लुक नावाचा प्रकार असतो तो पण तुमच्याकडे असायला हवा. येस, जेव्हा आपले केस धुतलेले नसतात, खरोखरीच खूप स्वच्छ असतात आणि शॅम्पू कंडिशनर करायला अजिबात वेळ नसतो किंवा ताकद नसते, आळस आलेला असतो, अशा वेळेला चप्पट केसांची हेअरस्टाईल जी फेमस झाली, माय गॉड, पुल्ड बॅक, स्लीक बन, स्लीक पोनीटेल्स जे आता इन आहे. मला असं होतं तेल लावल्यावर ते लहानपणापासून आमच्या आयांनी आम्हाला असंच बनवलेलं आहे, चापून चोपून सपाट. अजून एक केसांचं महत्व सांगते पटकन. आपण जेव्हा सॅड असतो किंवा आपल्याला असं वाटतं आयुष्यात काही बदल नाही होतंय किंवा काही चेंज नाही, तेच तेच चाललंय, मला काहीतरी, जेव्हा आपल्याला आयुष्यावरचा काहीतरी कंट्रोल घ्यावा आपण असं वाटतं, ही मानसिकता आहे बरं का, तेव्हा आपण सुरुवात करतो, ही छोटीशी गोष्ट तरी माझ्या कंट्रोलमध्ये, ब्लडी मी हे करणारच असं म्हणून आपण जातो आणि केस कापून येतो. हे जे नंतर बऱ्याचदा पश्चातापही होऊ शकतं की एवढे छोटे का कापले, जास्त केस कापून आलो आपण वगैरे वगैरे होऊ शकतं, किंवा काय वेगळाच रंग लागला गेलाय वगैरे वगैरे. पण केस जेव्हा आपण कापून येतो, कलर करून येतो किंवा कापून येतो हेअरस्टाईल्स, आपण पूर्ण वेगळी व्यक्ती दिसायला लागतो आणि हे आपल्याला कुठेतरी माहिती आहे. म्हणूनच आपल्याला जेव्हा डल वाटतं ना आयुष्यात, तेव्हा लोक खूप वेळा मेकओव्हरच्या नावाखाली जाऊन फक्त केस कापून येतात आणि आपण वेगळे दिसायला लागतो. नंबर 7, थोडासा हलका मेकअप. मला असं वाटतं करायला काहीच हरकत नाही. आता तुम्ही खूप ऑल नॅचरल, तुम्हाला अजिबात मेकअप आवडत नसेल, एकदम 100% तुम्ही त्याच्याबरोबर जा. मी पण फक्त शूटिंगच्या वेळेला, इव्हेंट असतो, काहीतरी कार्यक्रम असतो, तेव्हाच मी फक्त खरं तर मेकअप करते, नाहीतर मी अजिबात मेकअप करत नाही. पण तुम्ही बहुतांश वेळा अजिबातच मेकअप करत नसाल, तर फेस्टिवल्सना ना आपल्याला काहीतरी वेगळं करावंसं वाटतं आणि वेगळं म्हणजे जाऊन फक्त महागाच्या साड्या विकत घेणे असं नसतं. बऱ्याचदा एखादी लिपस्टिक, छानशी छोटीशी लिपस्टिक, रेड लिपस्टिक, पिंक लिपस्टिक, जर तुम्हाला व्हायब्रंट ब्राईट लिपस्टिक्स आवडत असतील माझ्यासारख्या तशी, किंवा तुम्हाला काजळ प्रेमी तुम्ही असाल, लॉट ऑफ आय मेकअप, लायनर लवर तुम्ही जर असाल, तर तुम्ही खूप म्युटेड मोव्ह किंवा न्यूड लिपस्टिक एखादी फक्त विकत घेतली आणि तुमचं नेहमीचं काजळ, तीच लिपस्टिक जस्ट अशी ब्लॅश म्हणून इकडे इकडे लावली, संपलं, काम झालं. असं वाटतं की तुम्ही खूप वेळ घालवलाय, तुम्ही खूप मेहनत घेतलीय, तुम्ही खूप तास झोपलाय, खूप हेल्दी तुमची स्किन आहे ब्लश वगैरे तर लावल्यानंतर, आणि यू लुक ॲब्सोल्युटली पुट टुगेदर, सो ग्लॅमरस, सो प्रिटी, यू फील कॉन्फिडंट. हे कंपल्सरी का? नाही. 5 ते 7 गोष्टींनी सुद्धा मेकअप करता येतो. आमच्यासारख्या असंख्य आय शॅडो पॅलेट्स, एक 52 आय शॅडोचं असलेलं पॅलेट वगैरे घ्यायची काहीही गरज नाही. आमचं पण वापरलं जात नाही ते आय शॅडोज. हे सगळं खरेदी करायला जायचं नाही. हे सगळं दिसायला खूप छान आहे. तुमच्या रोजच्या वापरात असेल आणि तुम्ही मेकअप लवर असाल आणि तुम्ही सगळे आय शॅडोज आणि सगळं मस्त ग्लॅमअप होत असाल, नक्की विकत घ्या. मी कोण सांगणार आहे तुम्हाला. त्याच्या करेक्ट अपोजिट तुम्हाला गोष्टी खूप नॅचरल आवडत असतील आणि तुम्हाला नाही करायचा मेकअप, इट इज ऑल राईट. आपल्याला जे आवडतं, आपण ज्याच्यात कॉन्फिडंट आणि कम्फर्टेबल फील करतो ते करायचं. आपण आता पैसे वाचवायला बघतोय, पण तरीही सणांसाठी वेगळं दिसायचंय, आवरलेलं दिसायचंय, नीटनेटकं दिसायचंय, सुंदर दिसायचंय, असा पण प्रयत्न करतोय. बऱ्याचदा असं वाटू शकतं की मी तुम्हाला सतत खर्चात पाडतेय, गोष्टी विकत घ्यायला सांगतेय, पण तसं नाहीये. माझे जुने व्हिडिओज मी इथे दाखवण्याचा प्रयत्न करते. उलट मला असं वाटतं की फक्त स्वतःला ओळखायचं आणि आपल्याला लागणाऱ्याच गोष्टींमध्ये पैसे खर्च करायचे, उरलेले सगळे पैसे वाचवायचे. उदाहरण द्यायचं झालं तर तुमची त्वचा ऑलरेडी स्मूथ असेल, तर टेक्स्चर स्मूथ करणाऱ्या नायसिनामाइड सिरमची आपल्याला गरजच नाहीये ना. उर्मिलांना रील करू दे, कोणी करू दे, ती फक्त बाजारात काय चांगलंवालं नायसिनामाइड आलं हे सांगते. आपण विकत घ्यायची काहीच गरज नाहीये, कारण मला तो इश्यूच नाहीये. मला काहीतरी वेगळा इश्यू असेल, काय केस गळत असतील किंवा काय अंडर आईज थोडं डार्क झाला असेल, व्हॉटएव्हर जे काही असेल ते, तिथे पैसे खर्च करूयात आपण. आणि हे जे भयानक खरेदीचं जे डेंजर पद्धतीनं कन्झम्पशन आपण करतोय, हे थोडंसं कमी करून थोडंसं एकदम मिनिमॅलिझम पॉसिबल आहे की मला माहित नाही, पण ॲटलिस्ट फक्त इसेन्शियलिझम, ज्या गोष्टी आवश्यक आहेत तेवढ्याच वरती आपण बजेट ठेवूयात आणि खर्च करूयात. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला त्यासाठी मनापासून थँक यू. आय लव्ह यू.